नवीन शैक्षणिक धोरण यानुसार नवीन अभ्यासक्रम आपल्या भेटीला आलेला आहे। त्यामध्ये साधारण पायाभूत अभ्यासक्रम ज्यामध्ये 3 वर्ष ते 8 वर्षापर्यंतच्या वयोगटाचा विचार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता नुकतेच पहिलीच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण झाले। आपल्या भेटीला पहिलीचे बालभारतीचे पुस्तकही लवकरच येणार आहे। सीबीएसईच्या धर्तीवर हे पुस्तक कसे असणार आहे या सर्वच गोष्टींची आपल्या सर्वांनाच उत्सुकता आहे। म्हणूनच बघूयात नेमके हे पुस्तक आणि याचे स्वरूप कसे आहे। बालभारती मराठी इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट घटकांचा विचार करता यात असणारी नाविन्यता फारच प्रगतिशील दिसते। विशेषतः अक्षरगट व त्यावर आधारित पाठ यांची संख्या पाहता हे पुस्तक इयत्ता पहिलीच्या स्तरासाठी खूपच उपयुक्त व व्यापक असं विकसित करण्यावर आलेले आहे हे आपल्याला दिसून येते। अक्षरगटाचा विचार करता पुस्तकात 6 अक्षरगट दिसतात। यातून असे सूचित होते की पुस्तक विद्यार्थ्यांना मराठी वर्णमालेतील अक्षरे, त्याचे उच्चार आणि त्यांना कसे लिहायचे हे शिकवण्यावर भर देते। यामध्ये मुलांना अक्षरांची आणि त्यांच्या आवाजाची ओळख करून देणे यावर भर दिलेला दिसतो। अक्षरगट विशिष्ट क्रमाने मांडलेले दिसतात जे विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने अक्षरांचा सराव करण्यास मदत करतील। या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हटलं तर मौखिक आणि श्रवण कौशल्यावर देखील भर दिलेला दिसून येतो। पाठ्यपुस्तकात एकूण 9 कवितांचा समावेश आहे। या कवितांची उत्तम निवड दिसून येते। कवितामुळे मुलांमध्ये भाषा ऐकण्याची आणि बोलण्याची आवड निर्माण होते। लयबद्ध असल्याने मुलांना शब्द आणि उच्चार पटकन लक्षात राहतात आणि त्यामुळे या पुस्तकातून श्रवण कौशल्य आणि भाषण मौखिक कौशल्य हे नक्कीच विकसित होईल असं दिसून येतं। वाचन कौशल्याचा विचार करता पाठ्यपुस्तकात चित्रकथा, चित्रवाचन असे घटक समाविष्ट आहे। त्यामुळे चित्रांच्या मदतीने मुलांना वाचायला शिकण्यास उपयुक्त ठरेल असे हे इयत्ता पहिलीचे पुस्तक आपल्याला दिसून येते। विद्यार्थ्यांना सोपे शब्द किंवा वाक्य यांचं वाचन करणं अपेक्षित केलेले आहे। या पुस्तकाने आपल्याला या नाविन्यपूर्णता अशा घटकांची ओळख करून दिलेली आहे। त्यानंतर जर आपण लेखन कौशल्याचा जर विचार केला तर लेखन कौशल्यामध्ये देखील पाठ्यपुस्तकात अक्षरगटांचा सराव यातून विद्यार्थ्यांना अक्षरे आणि शब्दे लिहिण्याचा सराव दिलेला दिसतो। एवढेच नाही तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार नैतिक मूल्य आणि सामाजिक कौशल्यांचा देखील पाठ्यपुस्तकात विचार दिसून येतो। चांगल्या सवयी, दिनचर्या यांसारख्या पाठांचा समावेश केलेला दिसून येतो। यामुळे चांगल्या सवयी, नैतिक मूल्य आणि सामाजिक व्यवहार शिकवले जातील। पुस्तकात निसर्ग, प्राणी, दैनंदिन जीवन यांसारख्या विविध विषयांचा समावेश दिसतो ज्यामुळे मुलांचे सामान्य ज्ञान वाढण्यास मदत होईल। थोडक्यात पुस्तकाचं जर आपण विश्लेषण केलं तर पुस्तकात कविता, पाठ, अक्षरगट आणि चित्रे यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याने ते मुलांना मनोरंजक पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामध्ये भाग 1, भाग 2, भाग 3 आणि 4 अशी विभागणी सूचित करते की अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने मांडलेला आहे। एकूणच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेची मजबूत पाया करणारे हे पुस्तक खरोखर व्यापक असल्याचे दर्शवते, ज्यात मूलभूत अक्षरज्ञान, मौखिक आणि वाचन कौशल्यांचा विकास तसेच नैतिक मूल्यांवर भर दिला आहे। तर आपल्या भेटीला हे पुस्तक नुकतंच येणारच आहे आणि नवीन वर्षामध्ये आपण या पुस्तकाचं अध्यापन करणार आहोत। खरोखर अतिशय सुंदर पुस्तक आहे। सीबीएसईच्या धर्तीवर मराठी कौशल्यावर पूर्णतः न्याय देणारे हे पुस्तक आहे। धन्यवाद।